अगं तू पार मला खायची राहिली, काय मला तू आता काही कैरीच बोललं खाते ना. काही काही बोललं काही. अगं काय मला तू. तुला नाही खात का? मी कैरीच खाते. कायला झाड लावलं एवढं मोठं केलं? हा याना पार मला सळू का पळू केलंय बाई. याचा जो जो बाजू घ्यावा तोच चांगराटेल वाणी करत. तू खाते काही? तू हा नुसतं गोर कातड तू खाय. खाईन थोडीशी. निवळ गोर कातड बाई, काय कामाचं नाही. दिसायला छान आणि घरात घाण. काय काम केलं का? घरचं धुणं भांडे फरची सगळं करून आले. उपकार नाही केला, फुकट खाती खाऊ दे ना आता. घरामध्ये. तू आणटीशीन तो आलं तू अंडातच कैरी लोटीन. तुला काय बाई वाटलं? सासरचे तसेच लोक. हम्म सासरचे तसेच लोक. सासरचे तसेच लोक. अगं तू काय कमी, तू इड मा डोक्याला एवढा तकलीफ देते सीमे. तू आई तेव्हा आहे, तू तुला देणार त्यांना नाही काय तकलीफ. तू आई बोलत आहे असशील माझी. बाई. सासूला देणार आहे का? एवढी भारी ती बाई आहे, पण तो पाय मला ती एवढे चांगले माणसं आहे का त्यांच्याशी मला असं करायची पाळी आली. भारी बाई आहे. काय हा. राय बना माझ्या घरी. मग आता तो नवऱ्याची बायको बनून जाऊ का? बायको नको बनू. हा? येन बाई येन बाई. त्याचं सारे सकाळचं चाललं ना, इथून मागे त्याचं तेच चाललं. काय चाललं? तू नाही तिला नांदायला पाठवी तर पाठव, तूच चाल. तू त्याचा तिला डोळा नांदायला तुझ्यावर नाही. असेल. हा त्याचा डोळा तुझ्यावर असेल. हा ना बाई. ते जिलाट जाऊ ते माय काय कामाचं एवढं. ते हा? बरोबर आहे. बरोबर आहे. लय खाऊ नको. आणायला पाठवलं सकाळी. तिला रेशनच्या लाईनीला खोकलीन खाली टरक्यान पादली. वर खोकतीन खाली पादली. तिला माणसं कळाना कुणचं कळाना. हिने इज्जतीचा पंचनामा केलाय मावाला, दुसरं काही नाही केलं. रड त्या डोळ्यात आहे ना नदीचं पाणीच भरलेलं आहे. जेव्हा त्या वाचत राहते ती नदी, त्या नदीला काही हेच नाही, शब्द अगं तो मला इज्जत ठुली का इड, तो मला भाव किती इज्जत नाही ठुली. सारख्या कैऱ्या खाऊ राहिली, सारख्या कैऱ्या खाऊ राहिली. तुला काही एखाद्या गण बसावला का काय तुला काही? अगं मला नाही बसवलं. विकत आणले का? फुकटच खाते. नाही काही बसवलंय का काय कोणा? नवऱ्यात बसवलं काय? हा त्याच्यात दम नाही. नवऱ्यात बी होत नाही का त्याच्याकडून काही? नाही काय खरं नाही बाई. अगं मग तो सांगून शिकून घ्यावा. तुला इकडं गावाचा अनुभव आता शिमे. तो ना मी करते बरोबर. तू थांबा आता. हा काय करते सांगून जाय. कुठं चालली? खुशाल काय म्हणते बाई का त्या तो काही त्याला काही जमत नाही, त्याला काही करता येत नाही, काहीच नाही. अगं मग तुला साऱ्या गावाचा अनुभव होता तर त्या पोराला शिकून घ्यायचं होतं. एवढा सोन्यासारखा पोऱ्या. त्याला कमी अनुभव आहे का? लय आगाव आहे तो. तरी तू म्हणते तो कमीच पडतो आणि त्याला काच जमत. मग तो अनुभव तगडा का त्याचा अनुभव कमी? त्याचा बघा आहे. हं माझ्या सासूबाईचे डोळे सारखी बात राहते वाकू वाकू. तुमच्याक हा ये बाया खिडकीला बोक्स बिक्स आहे काय तिड? पाळायची. ए बाया तिच्या जीवाला थोडी पाहिजे का नाही? माझा सासरा नसून दिवसभर घरी तिला तेच काम राहतो. हा ना. तो सासरा घरी नाही ते बी बरं आहे बाई. का नाही बरं? तर तुमचं एक पटगुरा राहायचं बाजूला आणि त्यांचं दुप्पट उभं राहायचं. तो एवढा हे बाई लयच बेकार रे. अगं पण मग त्यांच्यावाले सारखे फोनवर फोन चालले मला 2 दिवसापासून. सारखे फोनवर फोन आहे, तासाला फोन आहे. त्याला आम्ही येऊ राहिलो पोर पाठवून द्या, आम्ही येऊ राहिलो पोर पाठवून द्या. तुझं नेमकं काय म्हणणं आहे मला ते सांग पाहू. दे म्हणा दुसरी करून. त्या पोराला आपली काय सोय आहे मग? आपण दोघे राहू. अगं पण मग तो काय आहे मा काय नाही. माझं आहे ना. तू कमवेल ते माझंच आहे. अगं टेन्शन घेऊ ते जाऊ नको. दे ग. मला माहिती मी कमवेल येते तो वालच आहे. तू अजून त्याच्यामध्ये भर पाडणार आहे. तू का काही वादारी नाही करणार ते मला कळत. पण पुढचं काय आहे बाई? पुढचं भवितव्य काय आहे? ते दोनाचे 4 हात केल्याशिवाय तू माझ्या मजा नवऱ्याला आहे म्हण का? वेगळं राह आम्ही राहतो. ही 2 तोंडी कशी बोलते ग? इतक्यात म्हणते त्याला काही जमत नाही मला जायचं नाही. आता म्हणते वायले राहिले त्याला जमल का वायली लगेच? राहिलं मी त्याला तू सांगून शिकून घेणार आहे का? शिकवलं ना मी त्याला. हा मग ठीक आहे बाई. मग ठीक आहे. हा माझी सासू आली का म्हण तिला वेगळं राहायचं दोघांना. यांचे सारे सकाळचे फोन चालू आहे. मग काय माहिती येत्या का नाही येत्या. येईल ती म्हटली ना म्हणजे ती येईलच. हा का? म्हटली ती आलीच पाहिजे. बर आल्यावर निदान चांगलं बोल. काय चांगलं बोल. मी कोणती वाकडी बोलत होती तिची? अगं नाही असं नाही. अजून काय बाई ते म्हणते ना तुटल्याने तुटत फाटल्याने फाटत. ती आलं तिची लवणी पडू का तिथं पाया? मग पाया पडायचं ना असं थोडी. ते बाई ते बी नाव घेता चालेल त्यांना किती आयुष्य. बसा ना इन बाई बसा. का बसता सासू? माझी सासू आईपाशी बसता का? नवऱ्यापाशी बसते. एवढंच होते की इथं? बस हा इकडे बस. करमत बरं कसं येईन आहे? बाई. हा मग
येईन बाई आता कवर आमच्या पोरला चांगल्या माझा लायच्या पोर म्हणजे? पाठवायची नाही का काय ते त्या पोरीला विचारा बाई. हा? म्हटलं वाच मी नाही राहत. मगाच म्हटले जाणार आहे मी. कधी मग दीड आता वर्ष आईला झालं बोलले आता. ना, आईला बोलले मी जाणार आहे, आम्ही दोघं राहू. काय झालं तुमचे पोटुले तुम्हाक पोऱ्यानं जे गोदडी ताव काढला गोदडी फाडली टर त्यांना. या पोरानं. हा काय करी तू मग तुमचं काय मत आहे? म्हणजे याचा अर्थ मी सक्सेस ठरले का पोर इकडे आणली? काला नाही तर पोर उदाडून ठेवली असती तुमच्या पोरानं. हा मग तुमच्या डोक्यात काय होतं? तुम्हाला पोर दिली म्हणजे पोर का काय उदाडून टाकायसाठी दिली काय? म्हणजे गोदाड्या उतरल्या का? नाही नाही पोरची पोराचे हात आपा गार पडले असते ना. नाही आम्हाला पोरच नाही पाठवायची बाई. हा? सारखे हागले मुतले गाराने, सारखे हागले मुतले गाराने मला जमणार नाही. मला फार कटाळा आला ऐकून ऐकून. हा हे हागले मुतले गाराने नाही आपल्या बापाच्याने जमणार नाही बाई ऐकून. हागले म्हटले कारण नाही तुम्हाला अजून काहीच सांगितलं नाही मी आता सारं माय कानावर आलं का म्हणे पोर उभ्या ना हागती, हा, पोर उभ्या ना हागती, पोर मायवाली उभ्या ना हागू नाही तर लावण्यानं हागू. तिच्या नवऱ्याचं बाथरूम आहे ती उभ्या ना हागू नाही तर लावण्यानं हागू. कशी हागू? हा काय मोताच्या विषय तुम्हाला आता बोला तुम्ही तुमचं काय म्हणणं. जे काय खायचं तिथं तेच धंदा इथं तोच धंदा. मग ती पोर खाती बाई खात्या पित्या घरातली म्हणजे पोर आई आहे बघा मायवाली. आलं डोळ्यात, तुला काय बोललो ते आता आलं. खाय ना आपण नीट बाथरूम आहे बाथरूम मध्ये जाय. तू बी चावून चवून खाय ना. अगं ये हा? बाई जे खात ते खात मोबाईलच खात बसती ती. नाही तर काय. तिखट खारुड्या खाय पापड खाय कच्चे मग तुम्ही आम्ही नवरा बायको रूम मध्ये असं का त्या खड्ड्यातून काय पाहते एवढं? काय पाहते म्हणजे इल सारखी खायची सवय इल नाही पाहतो कोणाला पाहतो. मग तिच्या जीवाला असं वाटत येईनीच्या का मग आता मध्ये बी पोराशी काय गुलुगुलू करते का नाही करते का नाही ती खातीची पोरगा करतो ना आपण. स्वर्ग जसं वाळून गेलं पाहिलं का आणि करून करून. हा करून करून. मग जेवण करीन ना. करायला भेटलंच नाही, करायला भेटलंच नाही. करायचं जेवण का? तू जेवत सुद्धा नाही तू इकडे एक आल्यापासून. दिवस काय रे तो मला दाखवलं ना खिडकी वाट काय लॉलीपॉप खात होती. मग तुम्हाला दाखवलं का? त्यांनी तर सोडलं, तुम्ही सोडली वाटतं. नाही 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 लॉलीपॉप खात अहो, होती. त्या दिवशी जाऊ द्या मी रोज पाहते तिला माहित नाही का. रोज लॉलीपॉप खाती. हा मग पोर बारीक नाही होणार मग काय होईल? काय करायचं मग पाठायची का नाही नाही मी नाही पाठवू शकत बाई. जय बाई असं नाही आता नाही. तुम्ही हागल्या मुतल्याच्या घराने येईन बाई तुम्ही करू नका. मग हे तुम्ही काय? सुधरा ना तिला. मग हाग ती पोर पातळ मग काय करायचं? आता तिला काय टाचे मारू? मी काय अहो, होतो गोधड्या वळल्या. हा? तू थांब हा. येईन सांग तुम्हाला ते बी मी पहिल्यापासून सांगितलं होतं. तुम्ही घराने बी काय करता भावकीत घराने करता का असे मावाल्या भावकीत? मग कोणाला मग आमच्या भावकीला काय माहित नाही का पोरीला आतुरणात मुतायची सवय आहे म्हणून? अहो, आम्हाला आधी माहित नव्हतं ना. तुमचं बी पोर पिऊन खाऊन मुतत असन. नाही नाही हो मला तुम्ही मला फोन करून सांगा त्या रोज पावा तर गोदाड्या वाढल्या, रोज पावा तर गोदाड्या वाढल्या. आता मुताना गोदाड्या वाढल्या का दुसऱ्या काना वाढल्या तुम्ही ते सुद्धा राखण करत्या. पोरग बडीशेप सुद्धा खात नाही आमचं. हो येईन बाई त्याला बडीशेप खायचं शिकवा म्हणजे तो मुतायचा नाही. हो वय येईन बाई ही वरतीला बी ती बशी झोपेल होती तर वग खालतीला उमऱ्यामध्ये आलता. तुम्ही कवर वगळच सासरा पाहत होते मारायचं. का? ते तुमचे तुम्ही पहा बाई. पण मला काय पोर पाठवायची नाही. हे बा का? जोपर्यंत ती आतुरणात मुतायची बंद होत नाही मी पोरगी पाठवीत नाही. मी तिचा दवाखाना एक करतो. काम करा ना तिला पाणी बाजा बंद करा ना कस काय मुत म्हणजे बिगर पाण्याची पोर ठेवू तुमच्या दाखवेनं. मुताच्याच बंद व्हायची काय बोलायचं तुम्ही चांगलं बोला सांगा त्याला समजून. दवाखाना करा मग आणू महिना 2 महिने ना. अरे तू काय चालला पर्या उलटा पालटा पडून त्याला फाडी राहते गोदडी. आता उद्या ना तो काय फाडू दुसरं अहो त्या आधीच फाटेल होत्या. कसे मग म्हणजे पोर मायवाले आतुरणात मुतायची म्हणून तुम्ही तिला चांगले ब्लँकेट द्यायच्या चिंदाड्या गोदाड्या द्यात्या काय? मग ते मुत्र्याखाली काय टाकायचं मग. असं कुठं राहतं काय? एवढं हागलं म्हटलं घराने करावं नाही बाई. माई सोन्यासारखी पोरे माता उकल तारा तिच्यावर आहे. म्या तिला सासू सासरे जावाई सगळं पाहून देले. हा तुम्ही असं आहे ना नस 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 करू नका पोरीला. हा एवढे 2 गुण सोडले अवगुण सोडले तर पोरीमध्ये सगळे गुणच आहे. अहो एक गुण नाही तिच्यात फक्त दिसायला आहे तेवढे मला पान फुलवा. पण मी नाही पाठवीत बाई. मग जाऊ द्या तुम्ही तुमच्या मनातच नाही ना पोर नांदवायची तर मी पाठवीतच नाही. आपण तुम्ही त्याला काही करा ना तुम्ही नाही तर मग ते डायपर घेऊन द्या आम्हाला पाठी टाका काय मग. हा देते 4-5 हजाराचे डायपर घेऊन पण ती तिकडून तिकडेच घ्या तुम्ही. मी देते 5,000 रुपये. करे न्यायची का तिथं. हा मग आता काय पर्याय नाही त्याचा. मग तिथं पण मी जास्त काय नाही. म्हणते त्याला वास सहन होतो. हा जावयाला वास सहन होतो. तुमच्या दोघांच्याच काय पोटात पोट गोळा उठून राहिला मला याचं उत्तर द्या. अहो आम्हाला बाथरूमला जावं वाटत नाही. काय सांगा तुम्हाला. आता डायपरला पैसे देते ना माझी आई. निवळ ये बाई निवळ याडा गोळा दिला आमच्या ताब्यात याडा मग या तुम्ही डबा जेवून आमच्या डोळ्यात माती टाकली. अहो हे बाथरूम मध्ये स्वांग बसले तर बघा सगळा दरवाजा मा खावला एक दिवस त्यानं.
मग द्वायला तीच आहे ना. एक दिवस वर फाटा बसला आखात दरवाजा मागून टाकला त्यांना. सासू नका नाही तेच काम आधी करायचं. काय करा यांना घ्या आपल्या संग हा ते बाथरूम दूध बसते निळभर. ए बाई मी काय नगरपालिकेत कामाला नाही, माझी पोरीचे आणि हे 2 गुन्हे त्याच्यावर तुम्हाला तुमची ते दवाखाना करायची तयारी असन, त्या आटोक्यात आणायची तयारी असन, तुम्ही पोर नाही. घेऊन जा सुकळस एक काम मानाने, करा. नाही तर नेऊ नका. पोराला सण होतय का तुम्हाला? ती आतुरणात मुत ती सण होतय का रातभर वास? हा मग बस विषय हाच मिटला. म्हणतो काय मग आलं द्या त्यांना वायली काढून, हा? वायली काढून द्या. चांगलंय मग आम्ही दोघं इथं राहतो. तुम्ही दुनार नाही हं? पाहिलं ना पोरग काय म्हणतं, पाहिलं ना पोरग काय म्हणतं. ऐकलं बाई मी. मग तुम्ही चला नाही तर धुवायला. मी रिकामी नाही, मी लहानची मोठी धुवून तर केली. हा बारीक होती येईन बाई पूर्ण भारतात ना कशा काढी त्या दरवाजा काय करायचं. हा आता का तुमच्या तोंडात काय अटकलं का काय बोलायला. तोंडात नाही काय अटकलं. हे तुमचं ऐकून आहे का पार मला डोकं पिकलंय. भारताचा नकाशा काढायची म्हणजे शाळेमध्ये तिचा चित्रकलेमध्ये नंबर यायचा. हा तर तिनं अख्ख्या देशांचे नकाशे काढले आणि तुम्ही काय भारताचाच लावून धरला. पहिले पुढून काढायचं ना कशी आता पुढे काय लावलं तुम्ही तरी पोरगी न्यायची का नाही एकच सांगा त्यांना. काय होतो येईल ना येईल मी लावणी करतो. हा येईल लावणं करतो म्हणजे तुम्हाला मी काय नगरपालिकेत कामाला नाहीये आणि तुमच्या पोरावरच काय एवढा पाऊस नाही पडला. का? मी सांगते तुम्हाला. मग आमचं काय वाटोळ केलं पोरं? नाही वाटोळ काला केलं? मग तिच्या हागण्यानं मुतण्यानं वाटोळ झालं. तिनं नाही केलं वाटोळ. हा तुम्हाला दवाखाना करता आला तर करा, नसल दवाखाना करता आला तर तुम्ही पोराला फारकत घ्या. जित्र जाऊ काही शिवणं चालू कर. हं. तो तुमचा प्रश्न आहे, तुमची सून आहे, तुम्ही काही करा. हा. अहो, तुम्ही काहीच पाहिलं नाही. ती पोरगी पाहिली चांगली आहे. अरे आता काय मी काय कपडे काढून बघ पोरीची आई पाहिली काय. ना कशी बोलती, काय घ्या ना त्यांना नाही त्या बाईला. आता अशी कोणची बाई आहे का पोर पाहायला जर गेली तर पोरीला हागू न पाहिलं ना मुतू न पाहिलं ना, जेवती का नाही जेवती, कमी जेवती का जास्त जेवती, पातळ हागती का कोरडा हागती, असं कुठली पद्धत आहे तुमची? अशी पोरगी हा? पुढेच नाही पाहिजे. म्हणजे काय पोरी काढून गुन्हा केला का काय पोरींच्या आई बापांनी? वळण तर लावायचं ना मग काय. हे बाय रोज देवाची देवपूजा टळत नाही, तिकून सूर्यनारायण उगावला का तुमचा लगेच फोन, हॅलो हा येईन बाई तुमचं काय चाललं, पोर आतुरणात मुतले. अगं ही कोणची पद्धत आहे? पोरीने झोपावा का नाही झोपावा मग रातभर? हे मला लक्षात आलंय प्रत्येक तुमच्या लक्षात आलं नाही. जेव्हा येईन बाई त्यांनी यायचा खाटका चालू होता ना त्या टायमाला ये ह्याला का नावाला जुलाब चालू असते तेव्हा ते पुटी आले तसं तर काही नाही ना. ते तुम्हालाच माहिती बाई, ते गंडीतारा आम्हाला नाही माहिती. पोर न्याता आली तर न्या आणि नसल न्यायची तर विषय सोडून द्या. मायपोरीला काय मी 17 पाहून देईल. हा? हा राम दे याला राम दे घर जावं मग काय इथं राहून द्या त्याला गोंधळ जायला आणि ती मामीला करू लागेल तो. ते त्यांच्या गोंधळ पाहून घेते ना, आपलं करून घ्या त्याला दुसरी पाहून द्या. काय करते मग शेवट? ते पोराला विचारायचं, मला नाही काय करायचं विचारायचं. रे भाऊ? आपण दुसरी करून घेऊ. हा काय त्रास हे बिन नको आम्हाला, हे नको लफडेच नको. बे बाया किती पुढं करावं माणसाने. तर तू मग ते लपडे आता येईनच का छोटे लपडे करेल का आधी? तू काय त्याला सही देणार आहे का काय? ते बोल त्याच्याशी. तू म्हणली वायले राहायचं, तुमचा एक जीव व्हायला नाही पडेल. राहायचं का? वायली राहिला यांना त्रास होतो मग कसं काय व्हायला? मग आपण राहू ना, त्या दोघांना जाऊ दे ना. ते कुठं राहतील ना? मी काय अहो, आपण म्हणतो राहू, ते दोघं राहतील खा वेगळं. प्याला एकत्र राहा फक्त संडा आलं करा. नाही खायला पहिला वेगळंच राहायचंय का तुम्हाला वेगळं माझ्या बरोबर? पुरं जेवलं. नाही खायला एकत्र संडास वेगळं करा. तू कोण घाशीत बसा निळभरती? बरं जी पोर केलं का 3-3 तास संडासच्या बाहेर निघत नाही. मग ते मला काही माझ्या सांगू नवऱ्याला नका. चालतं ना, चालतं तुम्ही 2 जण आहे ना, त्या दोघींशी बोला. चालतं का नाही? मग चालत माझ्या नवऱ्याला. ते तुम्ही- इथं काय म्हणतो तुम्ही दोघं नवरा बायको तुमच्या सुनाशी आणि पोराशी बोला. मी फक्त तुमचं ऐकते आणि मग मला डिसिजन द्या. बोला. काय रे काय करायचं सांग बरं. आम्ही दोघं वर राहणार आहे सासूबाई. म्हणजे वरून आता वगळ्या येऊन द्यायच्या खाली. का आला वरती सांगत बाजू आम्ही खाली राहतो, तुम्ही वरती राहा. हा म्हणजे हा, असं काय करा ए, त्याला खालीच राहू वरून आपल्याला आंघोळ घालतील ते. हा काय रे मग जमन का तुम्हाला खाली राहायला? हा मग काय अडचण नाही. आणि तू करशील का ते सगळं? ती करून घेईन तिचे. का गं? तू- हे तू- असं तू- देतं तू नाही आवडशील का? ना काय तू? सांगायचं वेळ बरं. तोच आवडशील ना? बाकीचं तुम्ही आवरणार ना. हा मी माझं आवडतो, तुझं त्यांचं आवडत. ताळ वेळच नाही बाई. बरं येईन बाई एवढी कशी अडाणी पोटली होती मी. नुसतं येडा गोळा आहे काय? तो त्या खायचं कसं कळत? त्या दिवशी बाथरूम गेलं पाणी टाकायला पोरला बोली. आज कुठं काय ते राहते का पद्धत राहते? ते पाहिलं ना आता ते अहो मामा माझ्या नवऱ्याला चालत ना, तुम्हाला काय करायचंय? अगं पाहुणे नाव ठेवत्या.
सासूबाई आणि पाहुणे आवडत नाही जात हागायला मग त्याला घरातच हागतो ते मग. काय म्हणतो त्यांना पटत आहे ना हा घेऊन काढून येतं नाश्ता करून आपलं काय केलं नाही हा त्या दिवशी मावशी आली तिला कळालं का काही मावशी देखत राडा केलाय ना आपला तर वजच आहे ना पण एका दिवशी धावराव ना त्याच्या आता काला पाहुणे त्याच्या- पाहुणे आलं का खाली तुमच्याकडे ठेवायचं आमच्याकडे पाठवायचंच नाही. हा हे वर राहणार आहे ना वरतीच ठेवा आम्ही खाली राहू आमच्याकडे पाहुणेच नाही पाठवायचे म्हणजे कोणाच काय करायचं नाही कोणाच नाही माझंच नाही होत तर दुसऱ्याचं काय करू मी. लयच वेगळा समस्या झाला बाई मला तर सून करूनच पास्ताव झाला वळलं नाही आईचं वळण आईचं हा. हा, माझ्या आईच्या वळण नको आपण जाऊ. आई तर काय चांगलं दिसत ना आणि हे काय असं येणार होतं तिची सर चांगली याच्या वागण्या आम्हाला काय पाठणार नाही भाऊ. आम्ही राहिलो 4 माणसं बसते उठणार लोक मग आपण आम्ही बी काही एकलकुरे नाहीये. आम्ही काय दोघात नाही बसत हा. आम्ही चौघातच बसतो. काय करायचं म्हणजे घ्यायची का ठेवायची तिला बी घेऊन घे सासूबाईला बी घेऊन घे ती आवरण सासूबाई हा तू असं बोलतो का मी काय मी तुमच्या काय मला काय राखोळी घातलं का? आणि 8-15 दिवस मी काय रिकामी नाही बाबा. तुमच्या पुढचं पा काय मी पाहिले लहानपणापासून मी दूध आले तिचं. नाही बाई, आम्हाला काही बळ नाही चला जाऊ दे. चला जास्त घरी येऊ ना पाहू हा? घ्या पाहू घ्यायचंच तिला आणि तो नाही आवड लागणार तर खरकटी येणे का पाठवून देऊ चला मानावर आहे ना आवरायला. आवरून घेऊ चला आता. चला चला पोराला तर पोराला 1 मिनिट पोरी बरोबर वाईना. होते ना हा पोराला 1 मिनिट सुद्धा वाईना त्याला तर बायको पोरी शिवाय. त्याला तो बायको म्हणतो घेईन आवरून माई मी आणि तुमचंच काय एवढं नेट चाललं मग नवरा यांना चालत बायकोचं? नाही मी यांना चालतच नाही यांचं यांना किती नवरा बायकोंचं नेट चाललं यांना वाटतं घराने करू करू. दुसरी करावा त्याला. चला आता सांगितलं असतं पण जाऊ दे आता चला काय सांगू नको ग बाई ऐकू ऐकू मी तप्पी काय झाली मी. एवढे वेळेस नेतो आम्ही ए, हा चालता चालता 2 किलो मिरची आहे ना आणली कायला तिला मिरची शिवाय जमत हा, नाही मग तेच मिरच्या राहतं बिरच्या सगळं करायचं. बंद चला चला काय माणसं आहे बाई चव आली यांना चौकून. काय जगाच्या इरायतच हागणं होत नाही का काय मा पोरीचं. एवढं पार तिकडच्या गणोगातात तर डांगोरा केलाच केला इकडच्या गणोगातात डांगारा केलाय बाई ह्यो काय बाय असं. हे आपल्याला नाही पटणार आहे दांगोड. मी त्याच्यापेक्षा ना बाई फारकत घेतली ती परवाडली. जाऊ दे तिकडच 2 दिवसातच मला फोन यायला बसला 2 दिवसात यांना कोर्ट दाखवी.